तर मित्रांनो, एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले या स्वागत आहे आणि आज आपण या सुपर क्लासमध्ये इतर सुपर क्लासपेक्षाही जास्त महत्त्वाचे जीके क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत, जे आपल्याला महाराष्ट्रातील येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे प्रश्न असतील आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। ही रोजच्यासारखी आपणा सर्वांची एक रिक्वेस्ट आहे। तसेच चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राइब लगेच करून घ्या। अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी या सुपर क्लासला सुरुवात करूया आणि सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न आपल्यासमोर असा आहे, प्रत्येक एक सिगरेट व्यक्तींच्या जीवनातील किती मिनिटे कमी करत असते? प्रत्येक एक सिगरेट ही प्रत्येकी जीवनातील एका व्यक्तीच्या जीवनातील किती मिनिटे कमी करत असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। प्रत्येक एक सिगरेट जे आहे ते एका व्यक्तीच्या जीवनातील मित्रांनो 11 मिनिटे ही एक कमी करत असते। पुढचा प्रश्न, नद्यांचे रक्षण करणे हा मानवाचा कोणता कार्य किंवा अधिकार आहे ते सांगायचं आहे। नद्यांचे संरक्षण करणे हे मानवाचे कोणते कार्य आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। मूलभूत कर्तव्यामध्ये जे आहे नद्यांचे रक्षण करणे हे एक कार्य येत असते। पुढचा प्रश्न, मुस्लिम बोर्डिंग वसतिगृहाची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केली होती? मुस्लिम बोर्डिंग वसतिगृहाची स्थापना ही खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। शाहू महाराज यांनी जे आहे मित्रांनो मुस्लिम बोर्डिंग वसतिगृहाची एक स्थापना केलेली होती। पुढचा प्रश्न, बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी केलेली आहे? बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना ही खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आहे बहिष्कृत हितकारणी सभेची एक स्थापना केलेली आहे। पुढचा प्रश्न पाहूया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कोणत्या वर्षी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। 1924 हे जे वर्ष आहे या वर्षामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारणी सभेची एक स्थापना केलेली होती। पुढचा प्रश्न, वाढ खुंटणे हा रोग दैनंदिन जीवनामध्ये कशाच्या कमतरतेमुळे होत असतो? वाढ खुंटणे हा रोग आहारामधील कशाच्या कमतरतेमुळे होणारा एक रोग आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। वाढ खुंटणे हा जो आजार आहे दैनंदिन जीवनातील आहारामध्ये फॉस्फरसच्या कमतरतेमुळे होणारा एक आजार बनलेला आहे। पुढचा प्रश्न, आधुनिक महाराष्ट्राचा ब्रिटिश शिल्पकार असे कोणत्या व्यक्तीला म्हटले जात असते? आधुनिक महाराष्ट्राचा ब्रिटिश शिल्पकार असा कोणत्या व्यक्तीला एक संबोधले जात असते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। लॉर्ड एल्फिन्स्टन ही जी व्यक्ती आहे यांना आधुनिक महाराष्ट्राचा ब्रिटिश शिल्पकार असे एक संबोधले जात असते। पुढचा प्रश्न, क्रांतिज्योती या नावाने खालीलपैकी कोणत्या महिलांना ओळखले जात असते? क्रांतिज्योती या नावाने खालीलपैकी कोणत्या महिलांना ओळखले जात असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। सावित्रीबाई फुले यांना जे आहे क्रांतिज्योती या नावाने एक ओळखले जात असते। पुढचा प्रश्न पाहूया, भारताचा उपराष्ट्रपती कोणत्या सभागृहाचा पदसिद्ध अध्यक्ष असतो ते सांगायचं आहे। भारताचा उपराष्ट्रपती हा कोणत्या सभागृहाचा पदसिद्ध अध्यक्ष असतो? आणि या सोप्याशा प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपल्याला कॉमेंट करून नक्कीच सांगायचं आहे। उत्तर येत असेल तर नक्कीच कॉमेंट करा, कारण ज्यांनाही उत्तर येत नाही ते सर्व विद्यार्थी कॉमेंट सेक्शनला व्हिजिट करून आपण जर उत्तर दिले तर नक्कीच पाहतील, त्यामुळे तर नक्कीच कॉमेंट करा। तर पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर या ठिकाणी काय आहे, पर्वती मंदिर सत्याग्रह खालीलपैकी कोणी केलेला आहे? पर्वती मंदिर सत्याग्रह हा खालीलपैकी कोणी केलेला आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 4 योग्य राहील। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आहे पर्वती मंदिर सत्याग्रह हे एक केलेला आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी डेक्कन कॉलेजमधून BA पदवी मिळवलेली आहे? खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी डेक्कन कॉलेजमधून BA ची पदवी मिळवलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। लोकमान्य टिळक यांनी जे आहे डेक्कन कॉलेजमधून BA ची एक पदवी प्राप्त केलेली आहे। पुढचा प्रश्न, लोकमान्य टिळक यांनी डेक्कन कॉलेजमधून कोणत्या विषयात BA ची पदवी प्राप्त केलेली होती? लोकमान्य टिळक यांनी डेक्कन कॉलेजमधून कोणत्या विषयात BA ची पदवी प्राप्त केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। लोकमान्य टिळक यांनी गणित या विषयामध्ये डेक्कन कॉलेजमधून BA ची पदवी ही प्राप्त केलेली होती। पुढचा प्रश्न पाहूया,
लोकमान्य टिळक यांचा जन्म महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात झालेला आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. लोकमान्य टिळक यांचा जन्म हा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. लोकमान्य टिळक यांचा जो जन्म आहे तो महाराष्ट्रातील रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये एक झालेला आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी हिंदू महासभेची स्थापना कोणत्या गव्हर्नरच्या काळामध्ये करण्यात आलेली होती. हिंदू महासभेची स्थापना ही कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. लॉर्ड चेम्सफोर्ड हा जो गव्हर्नर जनरल आहे यांच्या काळामध्ये हिंदू महासभेची एक स्थापना करण्यात आलेली होती. मित्रांनो, अनअकॅडमी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची MPSC मेगा कॉम्बॅक्ट टेस्ट सिरीज घेऊन आलेली आहे. जर आपण ही एक्झाम दिली किंवा टेस्ट सिरीज दिली तर आपल्याला 10 लाखापेक्षा जास्त स्कॉलरशिप मिळू शकते. 50 लकी विद्यार्थ्याला या ठिकाणी अमेझिंग प्राइजेस देखील दिले जातील, जसे की सॅमसंग मोबाईल, JBL हेडफोन, गुगल होम मिनी तसेच Amazon वाउचर देखील या ठिकाणी प्रोव्हाइड केले जातील. जर आपण रँक 1 ते 3 मध्ये आल्या तर या ठिकाणी आपल्याला 100% स्कॉलरशिप मिळू शकते. जर आपण रँक 2 ते 10 मध्ये आल्या तर 75% स्कॉलरशिप मिळू शकते. तसेच आपण 11 ते 50 या रँकमध्ये आल्या तर 50% पेक्षा जास्त स्कॉलरशिप आपल्याला मिळू शकते. आणि शेवटी म्हणजे मित्रांनो, आपण 51 ते 150 त्या रँकमध्ये आला तर 25% स्कॉलरशिप आपल्याला अनअकॅडमी देऊ शकते. आणि मित्रांनो, या टेस्ट सिरीजमध्ये 60 क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातील. 60 मिनिटाचा टाइम असेल आणि ही जी टेस्ट सिरीज आहे 23 जानेवारीला 10 वाजता सकाळी होणार आहे. मित्रांनो, आपण जर या टेस्ट सिरीज मध्ये एनरोल करू इच्छित असाल तर याचा लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. आपण जर एनरोल करत असाल तर एक्झाम 10 हा कोड जरूर यूज करायचा आहे, ज्यामध्ये अनअकॅडमी आपल्याला 10% डिस्काउंट लगेच देईल. पुढचा प्रश्न, महात्मा फुले यांनी लिहिलेले खालीलपैकी कोणते एक नाटक आहे. महात्मा फुले यांच्या लिहिलेल्या लिखाणापैकी खालीलपैकी कोणते एक नाटक होते ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. तृतीय रत्न हे जे साहित्य किंवा लिखाण आहे हे महात्मा फुले यांनी लिहिलेले एक नाटक बनलेले आहे. पुढचा प्रश्न, वैशाली या ठिकाणी बौद्ध धर्माची कितवी परिषद भरवण्यात आलेली होती. वैशाली या ठिकाणी बौद्ध धर्माची कितवी परिषद भरवण्यात आलेली होती. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. वैशाली हे जे ठिकाण आहे या ठिकाणावर बौद्ध धर्माची दुसरी परिषद एक भरवण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, हंटर आयोगापुढे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी साक्ष दिलेली होती. हंटर आयोगापुढे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी एक साक्ष दिलेली होती. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. महात्मा फुले यांनी जे आहे हंटर आयोगापुढे एक साक्ष दिलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे. पुणे महानगरपालिकांचे सभासद खालीलपैकी कोणती एक समाजसुधारक व्यक्ती बनलेले होते. पुणे महानगरपालिकांचे सभासद हे खालीलपैकी कोणती एक व्यक्ती बनलेले होते. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. महात्मा फुले यांनी जे आहे पुणे महानगरपालिकांचे सभासद असलेले एक व्यक्ती बनलेले आहेत. पुढचा प्रश्न, जगात सर्वत्र दुःख आहे असे खालीलपैकी कोणी म्हटले होते. जगात सर्वत्र दुःख आहे असे खालीलपैकी कोणी एक संबोधले होते किंवा म्हटलेले आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. गौतम बुद्ध यांनी जे आहे जगामध्ये सर्वत्र दुःख आहे असे एक सांगितलेले होते. पुढचा प्रश्न, या ठिकाणी फ्लिंट काचेचा उपयोग काय बनवण्यासाठी करण्यात येत असतो. फ्लिंट काचेचा उपयोग हा खालीलपैकी काय बनवण्यासाठी करण्यात येत असतो. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. फ्लिंट ही जी काच आहे या काचेचा उपयोग चष्मा बनवण्यासाठी एक करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, सोनार तंत्रज्ञान कशाची खोली मोजण्याचे यंत्र आहे ते सांगायचं आहे. सोनार तंत्रज्ञान हे खालीलपैकी कशाची खोली मोजण्याचे एक यंत्र आहे. ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 3 योग्य राहील. सोनार तंत्रज्ञान हे जे तंत्रज्ञान आहे समुद्राची खोली मोजण्याचे एक तंत्रज्ञान बनलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. जंतुनाशके बनवण्यासाठी खालीलपैकी कोणता धातू हा उपयुक्त असतो ते सांगायचं आहे. जंतुनाशके बनवण्यासाठी खालीलपैकी कोणता अधातू हा अतिशय उपयुक्त आहे. तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी 4 योग्य राहील. जंतुनाशके बनवण्यासाठी जे आहे तांबडा फॉस्फरस हा धातू अत्यंत उपयुक्त असणारा एक धातू बनलेला आहे. पुढचा प्रश्न, शरीरामध्ये ज्या ठिकाणी 2 हाडे जुळतात त्या ठिकाणाला काय म्हटले जात असते. शरीरामध्ये 2 हाडे ज्या ठिकाणी जुळत असतात त्या ठिकाणाला कोणत्या नावाने ओळखले जाते किंवा काय म्हटले जात असते. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. शरीरामध्ये ज्या ठिकाणी 2 हाडे जुळतात त्या ठिकाणी सांधा असे एक त्या ठिकाणाला संबोधले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. तर या ठिकाणी तापमापीमध्ये खालीलपैकी कोणता धातू हा वापरला जात असतो. तापमापीमध्ये खालीलपैकी कोणता एक धातू वापरण्यात येत असतो. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. पारा हा जो धातू आहे तापमापी यामध्ये एक वापरला जात असतो.
पुढचा प्रश्न, जैववायूमध्ये मिथेन या वायूचे प्रमाण किती टक्के समाविष्ट झालेले असते? जैववायूमध्ये मिथेन या वायूचे किती टक्के प्रमाण हे समाविष्ट झालेले असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. जैववायूमध्ये मिथेन या वायूचे जे प्रमाण आहे 59% एवढे समाविष्ट झालेले असते. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखण्यास मदत करत असतो? खालीलपैकी हा कोणता असा एक धातू आहे जो की लोखंडाचे गंजणे हे रोखण्यास मदत करत असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. जस्त हा जो धातू आहे तो लोखंडाचे गंजणे मदत करण्यास मदत करणारा एक धातू बनलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे. मानवी शरीरामध्ये एकूण मणक्यांची संख्या किती असते? मानवी शरीरामध्ये एकूण मणक्यांची संख्या ही किती समाविष्ट असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मानवी शरीरामध्ये मणक्यांची जी संख्या आहे ती 33 एवढी समाविष्ट झालेली असते. पुढचा प्रश्न, भोपाळ वायू दुर्घटना ही कोणत्या वायूमुळे घडून आलेली होती? भोपाळ वायू दुर्घटना ही कोणत्या वायूमुळे घडून आलेली एक दुर्घटना आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 4 योग्य राहील. मिथाइल आयसोसायनेट हा जो वायू आहे या वायूमुळे भोपाळ वायू दुर्घटना ही प्रसिद्ध घटना घडलेली होती. पुढचा प्रश्न, जागतिक मधमाशी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? जागतिक मधमाशी दिवस हा खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येत असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 20 मे हा जो दिवस आहे जागतिक मधमाशी दिवस या नावाने साजरा केला जात असतो. पुढचा प्रश्न, राष्ट्रपतींच्या हातातून संविधानाचा भंग झाल्यास त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? राष्ट्रपतींच्या हातातून संविधानाचा भंग झाल्यास त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. संसद यांच्याकडे जे आहे. राष्ट्रपतीच्या हातामधून जर संविधानाचा भंग झाल्यास तर त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार बहाल करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. वातावरणामध्ये कोणत्या वायूचे प्रमाण हे सर्वात जास्त समाविष्ट आहे? वातावरणामध्ये खालीलपैकी कोणत्या वायूचे प्रमाण हे सर्वात जास्त प्रमाणामध्ये समाविष्ट झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. वातावरणातील नायट्रोजन हा जो वायू आहे या वायूचे वातावरणामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये समाविष्टीकरण झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे. या ठिकाणी मिसेस मिचेल यांनी चालवलेल्या स्कूलमध्ये कोणी शिक्षण घेतलेले होते ते सांगायचं आहे. मिसेस मिचेल यांनी चालवलेल्या स्कूलमध्ये खालीलपैकी कोणी शिक्षण घेतलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. सावित्रीबाई फुले यांनी जे आहे मिसेस मिचेल यांनी चालवलेल्या स्कूलमध्ये शिक्षण घेतलेले आहे. पुढचा प्रश्न, अटल बिहारी वाजपेयी हिंदी विद्यालयाची स्थापना कोणत्या राज्यामध्ये होणार आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. अटल बिहारी वाजपेयी हिंदी विद्यालयाची स्थापना ही खालीलपैकी कोणत्या राज्यात होणार आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतातील मध्य प्रदेश हे जे राज्य आहे या राज्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी हिंदी विद्यालयाची स्थापना केली जाणार आहे. शरीरातील पांढऱ्या पेशींचे सरासरी आयुष्यमान किती दिवसाचे असते? शरीरातील पांढऱ्या पेशींचे सरासरी आयुष्यमान हे एकूण किती दिवसाचे असते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. शरीरातील पांढऱ्या पेशींचे जे सरासरी आयुष्यमान असते तर या ठिकाणी 2 ते 5 दिवसाचे एवढे बनलेले असते. तर पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी काय आहे. बीज अंडकोशी ग्रंथी खालीलपैकी कोणामध्ये असते ते सांगायचं आहे. बीज अंडकोशी ग्रंथी खालीलपैकी कोणामध्ये समाविष्ट असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. बीज अंडकोश ही जी ग्रंथी आहे ती स्त्रियांमध्ये समाविष्ट झालेली असते. पुढचा प्रश्न, आउटो ग्रंथीला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असते ते सांगायचं आहे. आउटो ग्रंथीला दुसऱ्या कोणत्या एका नावाने ओळखले जात असते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 4 योग्य राहील. थायराइड या दुसऱ्या नावाने आउटो ग्रंथीला ओळखले जात असते. पुढचा प्रश्न, शरीरातील गाभ्यामधील तापमान नियंत्रित करणे हे खालीलपैकी कोणाचे कार्य आहे ते सांगायचं आहे. शरीरातील गाभ्यातील तापमान नियंत्रण करणे हे खालीलपैकी कोणाचे महत्त्वाचे कार्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. शरीरातील गाभ्यामधील जे तापमान नियंत्रण करण्याचे कार्य आहे ते शरीरातील रक्ताचे हे अतिशय महत्त्वाचे कार्य बनलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. मानवामध्ये कुपोषण कशाच्या कमतरतेमुळे निर्माण होत असते? मानवामध्ये कुपोषण हे खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे निर्माण होत असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. मानवामध्ये प्रथिनांच्या कमतरतेमुळे कुपोषण हा आजार निर्माण होत असतो. पुढचा प्रश्न, स्वातंत्र्य, समता, बंधुता यावर खालीलपैकी कोणाचा ठाम विश्वास आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. स्वातंत्र्य, समता, बंधुता यावर खालीलपैकी कोणाचा ठाम विश्वास होता? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो विश्वास आहे स्वातंत्र्य, समता, बंधुतावर ठाम विश्वास बनलेला होता.
तर पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे मित्रांनो आपल्यासमोर, बाबासाहेब आंबेडकर यांना कोणत्या वर्षी भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोणत्या वर्षी भारतरत्न हा पुरस्कार बहाल करण्यात आलेला किंवा देण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. 1990 हे जे वर्ष आहे, या वर्षामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार बहाल करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? मला तर नक्कीच गॅरंटी आहे की आपल्याला सुपर क्लास ही आवडेलीच आहे, कारण हा सुपर क्लास अतिशय महत्त्वाचा होता. येणाऱ्या भरतीच्या प्रत्येक दृष्टिकोनातून काढलेले क्वेश्चन्स होते आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला एक लाईक तर नक्कीच करायचा आहे. तसेच चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या. अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. तर मिळतो एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये.